कुपवाड पंचकल्याण पूजेत आज 7व्या दिवशी नित्यविधीसह मूलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ महामंडल विधान व चक्रेश्वरी देवी आराधना एवं कुंकुम अर्चन विधी पार पडले। कुपवाड पंचकल्याण पूजेच्या मंगळवारी 7व्या दिवशी पहाटे मंदिरात मंगलवाद्य घोष व मंगलाचरण झाले। त्यानंतर इंद्रायणी यांचे सहवाद्य मंडपात आगमन झाले। जलकुंभ मिरवणूक निघाली। जाप्यानुष्ठान नित्यक्रिया पार पडल्या। त्यानंतर मूलनायक श्री 1008 भगवान आदिनाथ महामंडल विधान प्रारंभ झाले। यावेळी चक्रेश्वरी देवी आराधना होऊन कुंकुम अर्चन ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला। या आदिनाथ महामंडल विधानात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता। दुपारच्या सत्रात आचार्य संघाचे गुरुपूजन, संघपूजन, विद्वानांचा सन्मान पार पडला। केवल ज्ञान कल्याणक तिथी पूजन व आचार्य श्री जिनसेन जी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले। सायंकाळी जिनवाणी मिरवणूक, देवशास्त्र गुरु आरती सवाल पार पडले। सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व आरती झाली। यावेळी मंदिरासाठी व पंचकल्याण पूजेसाठी वेगवेगळ्या स्वरूपात विशेष योगदान दिलेले पीटी पांडियन, सौ निवेशा पांडियन, वास्तुशिल्पतज्ञ व वास्तुगणितज्ञ राजेंद्र जैन, अभिजित कोल्हापुरे, बाळासाहेब रामगोंड पाटील, बाळासाहेब हिंदूराव पाटील, माणिक भाऊसाहेब पाटील, शशिकांत हिंदूराव पाटील, सातगोंडा बाळगोंड पाटील, संजीवनी सातगोंड पाटील आदींचा मंदिर विश्वस्त चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, महेंद्र कुमार पाटील, कॅप्टन भालचंद्र पाटील, बाळासाहेब हिंदूराव पाटील, बाळासाहेब पाटील, माणिक पाटील, शीतल पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह पूजा समिती व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी स्वरूपा राजेंद्र एड्रावकर, प्रमिला मुरगुंडे, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, माजी नगरसेवक गजानन मगदूम, किरण वांजुळे, भाजप जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, रवींद्र सदामते, माजी उपमहापौर मोहन जाधव, वीराचार्य पतसंस्था संचालक मोहन लांडे यांनी पंचकल्याण पूजेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या।